आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। कल्याण लोकसभा उद्धव बालासाहेब ठाकरे की उम्मीदवार वैशाली दरेकर ने भरा अपना नामांकन। भारी संख्या में दिखा जन सैलाब। कल्याण लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की उम्मीदवार वैशाली दरेकर ने मंगलवार को अपना नामांकन आदित्य ठाकरे की उपस्थिति में दाखिल किया। उम्मीदवारी का पर्चा भरने से पूर्व महाविकास आघाड़ी की तरफ से जोरदार शक्ति प्रदर्शन किया गया। इस मौके पर उद्धव गुट के युवा नेता आदित्य ठाकरे और एनसीपी शरद गुट के विधायक जितेंद्र आव्हाड रैली में शामिल हुए। वैशाली दरेकर का सीधा मुकाबला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे सांसद श्रीकांत शिंदे से होगा, जो कि पिछले 2 बार से सांसद है। इस दौरान मीडिया से बातचीत करते हुए आदित्य ठाकरे ने बीजेपी की जमकर आलोचना की। आदित्य ने कहा कि हार के डर से बीजेपी के लोग धार्मिक मुद्दे पर राजनीति कर जाति और समाजों में नफरत पैदा करने का काम कर रहे हैं। ठाकरे ने कहा कि महाविकास आघाड़ी महाराष्ट्र के हित में बोल रही है। यदि हम खामोश हो जाए तो बीजेपी के लोग हमारे महाराष्ट्र का मंत्रालय भी सूरत में लेकर चले जाएंगे। इस मौके पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे, युवा नेता आदित्य ठाकरे, शरद गुट के विधायक जितेंद्र आव्हाड के अलावा कल्याण लोकसभा के संपर्क गुरुनाथ खोत, धनंजय बोडारे, उपजिला प्रमुख हर्षवर्धन पलांडे, कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटिल, विजय मोरे, सचिन पोटे के अलावा भारी संख्या में लोग उपस्थित थे। उमेदवारी भरतायत काय पहिले आपल्याला सर्वांना माहिती आहे, इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत। त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेले आहे। आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जात आहे महाविकास आघाडीतर्फे, पक्षात लोक फोडतात, याबद्दल काय सांगाल? एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय। महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, एनडीए मध्ये जे आहेत, ईडी, सीबीआय, यांचं काम सुरूच असतं, पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। सर, तुमच्यावर श्रीकांत शिंदे हे सातत्याने टीका करताय। मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही। अनेकदा आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं, आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे। मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर। आपण जर बघितलं तर नमाज 5 नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते उद्धव। मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे। पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मग ते जिल्ह्यात असो, धर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू, कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजपा आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल। सर, प्रज्वल रवाना यांचा व्हिडिओ लीक झाला आहे, बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेले, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत, आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न। निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का? अशा भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे, आणि भाजपा कारवाई करणार की नाही। आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्या कुठे आहेत? भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे, आज ते यांच्यावर का नाही बोलत होते? काय त्यांचं नाव येते? मोदीजी शरद पवारांवरती काल टीका केलेली आहे, थोडं माईक मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत, आणि नेते सोडा वयमानाने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना, भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले, महाराष्ट्राला ही शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक कोण आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे? आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही, त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही, त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही। थँक्यू। मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे असं वाटायला लागलं,
कारण लोकसुद्धा आम्हाला भेटून अभिवादन करत होते, भेटत होते, आनंद व्यक्त करत होते, आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत आणि विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलेलं आहे. सगळी विघ्न केलेली आहेत आणि करत राहणार आहे. येत्या 20 तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे ती लोकसभेमध्ये 4 जूनला पोहोचणार. मॅडम, जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला शिवसेनेतले काही दिसले नाहीत. नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती. या संदर्भात तुम्ही कसं पाहता? एवढी गर्दी दिसली तुम्हाला? ती दिसली की नाही? केवढी गर्दी होती. इंडिया आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं. ती गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये? कोणी नाराज नाहीये. सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम राहतील बरोबर आणि शिवसेनेचीच मशाल भेटणार. नाही, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा गैरसमज झाला तर असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतोय, परंतु तसं नाही. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं समजून की आम्ही नवतरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला सचिन बोडे भेटले. आम्ही कुठलाही प्रचार करत नव्हतो. त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतो. त्या गैरसमजातून ते बोलले होते. नंतर त्यांना तो खुलासा झाला आणि सगळे आता काँग्रेसचे तुम्ही बघितले कार्यकर्ते हजर होते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. मॅडम, आता अर्ज भरलात तुम्ही, याच्यानंतरची प्रचार सभा सभा होणार आहे. उद्धव साहेबांचीच नाही तर आपल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत. आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये, जसे मोकळे होतील. आपला शेवटचा टप्पा आहे त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल. घरोघरी आमचे कार्यकर्ते पॅम्पलेट्स घेऊन जातील, तोही प्रचार होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मशाल आता पोहोचलेली आहे घरोघरात. सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते. फक्त आता आम्ही उजळणी करतो आहे लोकांना की 20 तारखेला न विसरता मशालच बरोबर. सर, आपण आज लोकसभा कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलाय. मात्र ठाण्यात जर परिस्थिती बघितली तर अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाहीये आणि राजन विचारेजींनी काल मोठ्या शक्ती प्रदर्शनासह विजयाची मिरवणूक काढत जवळपास फॉर्म भरलाय. कसं बघताय या सगळ्याकडे? चला, एक पत्रकारच म्हणते आमची भगिनी की विजयाचीच मिरवणूक काढली. ती फॉर्म भरण्याची मिरवणूक नाही बोलली, ती बोलली विजयाचीच मिरवणूक काढली. थँक्यू. हे सगळं चित्र जे आहे, भाजपनी माननीय मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप उतरायला तयार नाही आणि तिथे आम्हालाच सीट पाहिजे हा दबाव ते कायम करतात. त्यांच्या बैठका सुरू झाल्या लोकसभेअंतर्गत. त्याच्या घरात आपल्याला तशीच काहीशी स्थिती दिसते आणि तुमचा वापर केला जाणार होता. यांना आधीच तेव्हाने ज्या घरात पंचपक्वान्न होती, ज्या घरात तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली. सर, आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं, त्यामध्ये शरद पवार की भटकती आत्मा हे मृत आहे. तुम्ही पत्रकारांना प्रश्न विचारतो, बरोबर आहे की नाही? मृत्यूच हवा आहे. म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही, अशी काहीशी भावना एनडीए मध्ये तयार झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे मॅडम यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करण्याकरता शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आव्हाड साहेब, माजी आमदार सुभाष भोईर साहेब यांच्या सहित इंडिया आघाडीचे सगळे महत्वाचे नेते इकडे उपस्थित होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल केला गेलेला आहे. नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी 12:30-1 वाजताच्या उन्हात देखील दिसून आलेला आहे आणि त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये परत एकदा शिवसेना जिंकेल, मशाल पेटेल ही आम्हाला खात्री आहे. सर, आपण जर पाहिलं तर पक्षातले काही पदाधिकारी दिसून आले नाहीत. त्यांची नाराजी सुद्धा याआधी चर्चेत होती. काय सांगता? असं कोण असेल तर पक्ष सचिव म्हणून आमची जबाबदारी, आम्ही त्यांच्याशी बोलू, नाराजी दूर करू. पण मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही आता लढाई ही आपल्या छोट्या मोठ्या नाराजीपेक्षा देखील खूप मोठी लढाई आहे आणि त्यामुळे गद्दारीला मातीमध्ये गाडण्याची ही लढाई आहे. ही लढाई निष्ठावंत म्हणून आम्ही लढत असताना 100% कल्याण लोकसभेतील जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहील. वैशाली दरेकर राणे मॅडम या कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून येतील. प्रचार चाललेला आहे आणि खूप प्रचाराचे आरोप प्रत्यारोप देण्यात आलेले आहेत. कशा प्रकारचं पाहता यावं? सगळंच
एकूण राजकारणाचा जर स्तर पाहिला तर अगदी वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचलेला आहे. असं असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एक सामान्य घरातील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे. अगदी कमी वयामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती असेल किंवा मसल पॉवर असेल अशी सगळी लढत होणार आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेची जनता ही निष्ठावंत वैशाली दरेकर राणे मॅडम सोबत उभी राहतील मला खात्री आहे. ते काय म्हणतात त्याला काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण अजून त्यांच्याकडनं उमेदवारच घोषित नाही झालेला. त्यामुळे आजच्या घडीला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध अपक्ष अशी कल्याण